थँक्यू डीजे. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न फसला गेला. बॉल मागे सिसिर बॅकअप देतात. डावे एक मेल. बॉलिंग ट्रॅक वरती सागर गोलंदाज आपण पाहतोय. सिंगल धावफलक पुढे 16 वरती 16 रन्स ऑन बोर्ड. खरतर आज रणजी ट्रॉफी मध्ये झालेल्या सामन्यामध्ये जम्मू काश्मीरनं मुंबई सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं. ज्यामध्ये रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर सारखे खेळाडू होते. सुपरस्टार कास्ट असले तरी देखील मुंबई संघाला त्यांनी हरवलं. त्यामुळे तुमच्या समोर कोण आहेत त्यापेक्षा तुमचा स्वतःवरती विश्वास किती आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या समोर कोणी असू द्या, आव्हान किती मोठं असू द्या, समोर येणारा बॉल हा तुमच्यासाठी नेहमी आव्हान नसतो, ती संधी देखील असते. त्यामुळे त्याचं सोनं करायचं आहे की नाही ते तुमच्या हातामध्ये. धावा झाल्या 16. 2.1 षटकांची समाप्ती. बॉल मागे पुन्हा विकेट किपरकडनं चुकी झाली आहे. हे दुसऱ्यांदा विकेट किपर चूक करतायत. बॉल मागे 4 धावा. या इनिंग नंतर आपण छोटासा ब्रेक घेणार. हो हो, क्या बात है. टिपिकल ललित सिंग स्टाईल मध्ये चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. यावेळेस देखील काय घडतंय, फंबल होतात फिल्डर तिकडे. संधी होती, नशिबाची गोळी खाऊन आलेत की काय ललिताच. रन आउटची संधी इथे गमावले गेले आणि या दरम्यान एक धाव पूर्ण देखील झाली आहे. बॅटच्या येस बॅट कड आहे. स्कोर झाला ललित 32. 32. 3 ओव्हर नंतर 32 झालेले आहेत. 32 ऑन बोर्ड. येस. ओ काय घडलंय, काय घडलंय बघा इकडे. उपरवाला चप्पी देत आहे, चप्पर पाडगे आणि हे खरंय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्या बात आहे. ललित सिंगची बॅट आता आग ओकतीये मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक शानदार चौकार.
घोड़ा चल नहीं रहा है भाई, घोड़ा भाग रहा है अभी. येस. ओ पुन्हा पण यावेळेस जास्त एलिव्हेशन मिळालंय, जास्त एलिव्हेशन मिळतंय. फलंदाज होतोय बाद, मैदान सोडावं लागेल. ललित सिंग बॅक टू द डगआउट. फॉर्टी 41 झालेला आहे. स्टॉपच सुरू आहे. अंपायर जवळपास 15 मिनिटं झालेली आहेत. काय करतायत सिसिर? हो हो, अटेम्प्ट केला होता. नो बॉल. एका हाताने चौकार लगावण्याचा प्रयत्न केला होता. स्वीप केलाय पुन्हा. यावेळेस क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चूक होणार नाहीये कोणत्याही प्रकारची. तत्पूर्वी आपण पाहतोय धावसंख्या सिंगलने पुढे 43 झालेला आहे. ओ गरज नव्हती करतर हा बॉल अटेम्प्ट करण्याची. अटेम्प्ट केला तर इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती देखील झाली. ऑफ साइडला पुन्हा क्षेत्ररक्षक आहे. जिथे बॅटरचा स्ट्रॉंग झोन आहे ना तिकडे फिल्डर देखील आहेत आणि जिथे फिल्डिंग लावली आहे तसे बॉल देखील तो हाताळतोय. पण 1-2 चेंडू जे खराब आले तर त्यामुळे षटक लांबवलं गेलं. 12 आल्यात आतापर्यंत आणि आता अटेम्प्ट केलाय सफल देखील. फटका चांगला आहे, फाईन खेळलाय, फाईन लेगच्या बाहेर. RAPL चौकार. ओव्हरची समाप्ती झाली नाहीये मला तर वाटतं अजून. नो बॉल आहे. लांब लचक षटक तुम्हाला पाहायला मिळेल. आय थिंक मोनिश तुम्ही कॉमेंट्री करत होता तेव्हा मला तर वाटतं असं लांब लचक षटक आलं होतं. 18 की 19 चेंडू काहीतरी हाताळले होते गोलंदाजाने. आणि यावेळेस देखील चांगला फटका. पुन्हा फाईन लेगला निवडले. हा देखील जबरदस्त स्ट्रोक. पेनेट्रॉन चौकार. फिफ्टी 53. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. तर अंतिम षटक आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत आहे. प्रशांत तळेकरला आपण पाहतोय. ऑफ साइडला भिरकावलाय. फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला. स्क्वेअर लेग अंपायरने काहीतरी कॉल केलाय. अनिकेत सर नो बॉल आहे. येस. धावांची गती आता भरमसाठ आहे. मोठ्या प्रमाणावरती धरी खोऱ्यातून धावा येत आहेत. अक्षरशः 56 झाल्यात. लीगल बॉल पडला नाही अजून. रिव्हर्स खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. भरपूर स्लो ट्रॅव्हल झाला आणि काय करतायत. रन कंप्लीट. थांबले, धावले, पुन्हा थांबले, पुन्हा धावले. स्टॉप स्टार्ट हेच तुम्हाला पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 रन कंप्लीट केला. धावसंख्या 258 वरती 58 ऑन बोर्ड. स्टील 5 टू गो. स्वीप केल्या पुन्हा. फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. TV नेक्स्ट मराठी न्यूज चॅनलवरून आपण पाहतोय श्रीमान सौरभजी कुलकर्णी जे पत्रकार आहेत. खास कोल्हापूरहून आपल्या स्पर्धेचं कव्हरेज करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. मोस्ट वेलकम. या आपण व्यासपीठावरती दादा या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अंपायर येस आय स्कोरर आहेत. थोडं
मुख्य अतिथी मंचावरती आपले पाहुणे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत सन्मान आम्ही पूर्ण करतोय. 59 झालेला आहेत. 59 ऑन बोर्ड. 59. 4 टू गो. कोदलाय, कोला टाकला होता, समोर सीड आहेत, सेकंडचा कॉल, ॲक्युरेट थ्रो. प्रशांतच्या हातामध्ये देखील थ्रो आला असता खरं तर, पण चूज केलं बॅटिंग एंडवरती थ्रो करणं. 1 रन कंप्लीट. डावा 60 ऑन बोर्ड. 60 डावा पूर्ण झाला बॅटिंग करताना डार्क हॉर्स टीमचा. घोडे भाग रहे अभी मैदान में भाई. बॉलच बॅक खेळण्याचा प्रयत्न, हिट झाला कुठे एक्झॅक्टली आता. प्रशांतला लागला की रोहन सरांना? प्रशांतला लागला. येस. 61. रिवर्स खेळलाय, फटका चांगलाय, क्या बात आहे. थर्ड मॅचच्या बाहेर 4. व्हाईट बॉल, अतिरिक्त रन. 66. 66 झालेला आहेत. हो हो, ऑफ स्टिक बाहेर काढले, विकेटचं पतन झालंय अंतिम चेंडूवरती. फलंदाज बाद नो नाहीये. का कॉल करता? म्हणून सांगितलं डगआउट मधून कोणताही कॉल करू नका. प्रेमासाठी मी काय पण करायला. यावेळेस देखील आम्ही 20 मिनिटांचा वेळ लावणार आहोत. मॅक्स टू मॅक्स 22 होतील. 22च्या पुढे 2 सेकंदही झाले तरी एक फिल्डर तुमचा बाहेर येईल. 38 पॉवर प्ले सर्कलला नाही, रोहनचा डायरेक्ट मैदानाच्या बाहेर पाठवायचं त्याला. ठीक आहे. एकवीस मिनिटं झाली, लक्ष द्या. 21. 21 मिनिटांमध्ये डाव पहिला संपलेला आहे. तो चलिए अंपास ग्रीन सिग्नल, स्टॉपवॉच ऑन करायची पंच. चला 6 वाजून 54 मिनिटं पडतोय पहिला बॉल. पहिलाच बॉल पडल्यानंतर टॉस झाला, थोडा डबल बाउन्स थोडा विकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. येस रिव्ह्यू ओके, चेक करतोय. फेयर है.
बॉलर तयार. ओ वाईट बॉल. ड्राईव्ह केलाय. समोर फिल्डर आहेत. धावसंख्येचा विचार केला तर एकंदरीत धावा झाल्या त्या 4. 4 रन्स ऑन बोर्ड आणि लीगल 2 चेंडू झालेले आहेत. ऑनसाइड पॅक केले पूर्णपणे इनफिल्डला. गॅप शोधलाय. गॅपच शोधायचा होता. नो बॉल आहे आणि त्यावरती चौकाराची मोहर. धावा 5. वेळेत सहकार्य असू द्या. सोडून दिलाय. वेल लेफ्ट. वेल लेफ्ट. वेल जज. वाइट बॉल. अतिरिक्त धाव. मिर्ची भाई सुबह से लेके रात तक फोटो ही खींचते भाई. नाही चांगलं आहे. प्रत्येकाला सोशल मीडियावरती अपडेट राहायचं असतं. त्यांचे कॅन्डिड फोटोज क्लिक करतात ते. वेलकम. 11 रन स्कोरबोर्डवर. 11 रन्स ऑन बोर्ड. थंडरबुल्स कॅप्टन पुन्हा आम्ही सूचना करतोय बघा. कंपल्सरी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. समोर खेळलाय मिड ऑन मधून लॉंग ऑन ला पार. 4. अनंतम बुल्स. चला जितू या लवकर. जितू पेडणेकर आणि थंडर बुल्स कॅप्टन कुठे आहेत? क्या बात आहे. बिग फाईट मॅच. TPL ला मात्र वाटतं एकत्र होते ना जितू तुम्ही? क्या बात आहे. आणि आता एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे दोघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. टफ बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला केबलला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला जितू पेडणेकर आहे. बिग फाईट मॅच. काटे की टक्कर. टॉस आपण कंप्लीट करतो एका बाजूला. दोघांनाही शुभेच्छा आहेत. हेड्स कॉल केलाय थंडर बुल्स टीमच्या कॅप्टनने. आणि कोण जिंकला टॉस? टॉस अपडेट द्या प्लीज. ओके, जितू पेडणेकर. बुल्स वॉन द टॉस. दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅटिंग करावी लागेल प्रथमतः केवल आणि टीमला. नो बॉल होता आणि त्यावरती चौकाराची मोहर लागली. 22 धावा. मी टॉस कव्हर करवतो त्यामुळे मॅच पासून थोडे दूर झालो ना. बॅक टू क्रिकेट. 25. 25 चेंडूंचा खेळ शिल्लक. करायचा धावा 45. रिवर्स अटेम्प्ट केला होता. मागे चाललाय चेंडू. एक मिळेल रन. सिंगलने लेग बायच्या स्वरूपात ही धाव आपण पाहतोय. धावसंख्या 23 वरती 23 ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहिलं हे सर्वाधिक महागडं षटक ज्यामध्ये 23 आल्या. पुढच्या 24 मध्ये आता 44 करायच्या. 11 रन प्रति ओव्हर मागे बनवायचा. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. तुम्हाला आता थोडं मॅथमॅटिक्स अप्लाय करावं लागेल. 11 रन कशा बनवायचे आहेत, पहिले 3 बॉल कसे खेळायचे आहेत, जर पहिल्या 3 बॉलमध्ये हे झालं नाही तर पुढचे 3 बॉल कसे खेळायचे आहेत. त्यामुळे हे सगळं कॅल्क्युलेशन लावून तुम्हाला ते क्रिकेट खेळावं लागेल सध्या मैदानाच्या आतमध्ये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावांची चांगलीच वसुली केली. तब्बल 23 आल्या. त्यामुळे आता पुढच्या 4 षटकांचं भार पूर्णपणे कमी झालंय डायनामिक पॅन्थर्सवरून. मुख्यतः शिशिर भोसला आता चांगली बॅटिंग करावी लागेल.
कारण अनिल शेट्टी तर त्यापूर्वीच्या सामन्यामध्ये चांगली लय त्यांनी पकडलेली आहे. बॅटवर मिडल होतो चेंडू. सो इथनं आता एकच महत्वाचं असेल, धावा येणं. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटनं फ्रंट ऑफ दी विकेट जर चांगली घेतात तर गरज नाही या फटक्यांची. प्रतीक सुहानी मला तर वाटतं आता मैदानाची शहानिशा करतायत. कुठे बॉल कसा ट्रॅव्हल होतोय ते बघतायत. श्रीकांत, जर आमचा आवाज ऐकत असाल तर या आपण. बाहुबली कॉमेंट्री बॉक्समध्ये या जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. स्वतः बॉलर तिथपर्यंत पोहोचले. तत्पूर्वी आपण पाहतो एकही धाव मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती. 22 बॉल आणि आता 43 करायचा. इक्वेशन कठीण होत चाललंय पुढे डॉट बॉलने. त्यामुळे आता सिंगल चालेल पण डॉट नाही. हो क्या बात आहे. प्ले अँड मिस बिहाइंड द विकेट. चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलंय सिंगने. तत्पूर्वी आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यात. मी आत्ताच या गोष्टीचा उल्लेख केला की डॉट बॉल रेशो जर वाढवला तर मॅच कठीण होऊन जाईल. प्रत्येक ओव्हरमध्ये 1 ना 2 चौकार तुम्हाला शोधायचे आहेत. त्यामुळे तिथे आता लक्ष केंद्रित करावं लागेल. ऑफ साईडला पहिलेच मन बनवलं होतं. ठरवून फटका खेळले खरं तर असंच म्हणावं लागेल. पहिलेच मनात ठरवलं होतं की हाच फटका खेळायचा आणि त्यानंतर तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. सध्या आपण पाहतोय खास आमचे कोल्हापूरहून जे पत्रकार आलेत ते देखील बाईट घेतात, स्पर्धा कव्हर करतात. त्यांचं देखील कौतुक आहे. टॅप केलाय, फिल्डर आहेत, रन मिळेल. हो डेफिनेटली 1 रन. धाव कंप्लीट झाल्या. धावसंख्या पुढे आपण पाहतो एकंदरीत. आता शेवटचा बॉल या षटकातला. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 रन आल्यात. काय बॉलिंग केले मनीषने. अचूक गोलंदाजी, भेदक मारा ज्याला म्हटलं जातं. अंतिम चेंडू ड्राईव्ह केलाय, कॅप मध्ये फिल्डर आहेत आणि चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला. बॅकअप थोडं दूर आहे. पोहोचले तिथे सिद्धेश. कारण काय करतायत बघा. बॉलरने बॉल कलेक्टच केला नाही. कलेक्ट केला असता तर नक्कीच इथे विकेट मिळाली असती. पण चर्चा करतात पंच. थांबा थांबा, डिसिजन येईल. पंच काहीतरी चर्चा करतायत. त्यांनी पहिले आम्हाला सांगू द्या, मग आम्ही अनाउन्समेंट करू. रोहन सर, रोहन सर, रन 2. ओके. ओव्हरची समाप्ती झाली आहे. दुसरं षटक हे सफल राहिलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 28 धावा दाफलकावरती 28. फक्त आणि फक्त आता पाहतो 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धावांची गरज. 39 स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज. अमोल दादा त्यांच्या संपूर्ण सहकार्य आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेसाठी संपूर्ण रासा टीमचे एफर्ट्स तुम्ही पाहतात. आमचे ब्रिजेश भाई असतील, आमचे खरं तर मिरचंदाने असतील बघा, प्रत्येकाचे फोटोज क्लिक करतात. प्रत्येकावरती एक एक जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारी प्रत्येक जण योग्यरित्या पार पाडतो. हे महत्त्वाचं आहे. जेव्हा जबाबदारीचं ओझं तुमच्या खांद्यावरती येतं ना, तेव्हा ते पेलण्याची ताकद देखील तुमच्यामध्ये असायला हवी आणि योग्यरित्या प्रत्येकाला दिलेली जबाबदारी खरं तर ते पार पाडतात. प्लीज साऊंड सिस्टीमकडे कोणी तिकडे हात लावू नका. मोनिश, विनंती आहे. आवाज वारंवार कमी जास्त करू नका. कॉन्स्टंट आवाज ठेवा. बॉल तयार. ड्राईव्ह केला. समोर फिल्डर आहेत. थोडे फंबल होतात, चाच पडतात. बॉल मागे आलाय. खुश नसतील. तर चेंडूला अडवलं होतं. त्यानंतर फेकण्याची इतकी घाई का, तर हा प्रश्न देखील असेल. 2 रन कंप्लीट झाले. दोन्ही धावफलक पुढे 31 वर 16 बॉल 36 गरज आहे. 13.50 ची सरासरी आता प्रति षटका मागे राखायची जी 11 वरती होती ती आता 13.50 वर आली आहे. कठीण होत जाईल जर असंच वाढत जाईल रन रेट, तर रिक्वायर्ड रेट वाढत चाललाय. मोठा फटका येत नाहीये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं पूर्णपणे आणि सध्या धावफलकाचा विचार केला तर एक धावेने धावफलक पुढे चाललाय. 15 चेंडू आणि 15 मध्ये आता 35 करायच्यात. 15-35 समीकरण आहे. 14ची आता धावगती तुम्हाला पाहायला मिळेल. 13.50 वरून आता 14 वर आली आहे. हळूहळू 15 वर 16 वर जर गेली, 18च्या पुढे जर का एकदा धावगती गेली तर मग कठीण होऊन जाईल.
मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रोक, धावा बनवणारा फटका होता पण धावा हव्या तशा बनल्याच नाही. खरं तर फाईन खेळायचा होता. बॉल लॉंग लेगला थांबवला गेला, सिंगल मिळाली आणि सिंगलने धावफलक 33 वर 33. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील 4 मिळतील. यावेळेस बॉल हवे ते थांबलाय चेंडू, बॉल मागे आणि फिल्डर पुढे निघून गेलाय. काय घडतंय बघा, बॅटला चुंबन घेतलं, त्या बॅटच्या पाया पडले, नतमस्तक झाले त्या बॅटला, कारण जीवनदान मिळालंय. 3 वर्ष खेळ संपलं, 41 झाल्यात, येणाऱ्या 12 बॉल 26 ची गरज. कमॉन. तेरा मिनिटं झालेली आहेत ना. येस, मॅच एका बाजूला सुरू राहील पण आमचा मुख्य अतिथी मंचावरती आपण एक शुभ सन्मान पार पाडणार आहोत. खऱ्या अर्थानं RAPL ची चर्चा सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू होती, पण आपण पाहिलं एकंदरीत तर TV नेक्स्ट मराठी या चॅनलवर, या न्यूज चॅनलवरून खास आपण पाहिलं तर आमचे पत्रकार मित्र अर्थातच सौरभ कुलकर्णी हे इथे आले होते आणि साहेबांनी नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली आणि TV नेक्स्ट मराठी या न्यूज चॅनलवरती आपली स्पर्धा देखील प्रक्षेपित केली जाईल. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय संपूर्ण रिजन्सी अनंतम स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं आणि दादांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. मी विनंती करेन रासाचे अध्यक्ष आमचे अमोल दादा, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता ही स्पर्धा खरं तर खेळाडूंसाठी मर्यादित विभागातले असेल, पण प्रेक्षक आता मोठ्या संख्येने स्पर्धेसोबत बाहेरून देखील जोडले जातात आणि खास त्यांच्या न्यूज चॅनलवरती जे या स्पर्धेचं प्रक्षेपण दाखवतील. नेक्स्ट TV मराठी न्यूज चॅनलवरून खास रिपोर्टर आपले पत्रकार मित्र सौरभजी कुलकर्णी साहेब आले होते आणि त्यांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पार पाडतोय. पत्रकार म्हटलं की प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांना खडांखडा असते आणि नेहमी जागृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा शुभ सन्मान दरम्यान फटका चांगलाय, स्वागत केलंय आमच्या पत्रकार बंधूंचं चौकाराने. क्या बात आहे. .47 9 चेंडू 20ची गरज. पत्रकार म्हटले की सर्वात जास्त अपडेट त्यांना राहावं लागतं. आज काय घडतं नाही, आत्ता काय घडतंय ही माहिती त्यांच्याकडे असायला हवी आणि एक जागृत व्यक्तिमत्व म्हणजे पत्रकार. त्यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडलाय. रासाचे अध्यक्ष आमचे अमोल दादा त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडला. त्यांचं पुन्हा एकदा संपूर्ण रासा आणि मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. ऑनगोईंग मॅचकडे लक्ष वेधेन. 8 चेंडू झालेले आहेत, 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 19ची गरज आहे. 8-19. बॉल तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फिल्डर धावतायत. क्या बात है.
आय थिंक रिद्धेशच आहेत ते. रिद्धेश आहेत बरोबर. सिद्धेश बाहेर आहेत. रिद्धेश क्या बात आहे रिद्धेश. सुपर फिल्डिंग, आउटस्टँडिंग एफर्ट. किती धावला बघा तो जवळपास थर्डमॅनमध्ये. तिथून स्वीपर कव्हर तिथपर्यंत अंतर त्याने कापलं. 4 वाजता उठतात टोन ट्विन्स, त्याचा फायदा त्यांना आहे बघा फिटनेस. पण मी उल्लेख केला की 9ची 9लाही झाली होती. 50 धावा पूर्ण, अर्धशतक पूर्ण. 17 करायचे आहेत. 7 बॉल 17. खतरा कोणाला असेल 17चा पाहूया. स्वीप केलाय बॉल हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. जा जोशाने खेळत होते ना यापूर्वी. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ते जरूर प्रतीक अनिल शेट्टी अँड कंपनी. आता त्याच एनर्जी लेवलने सध्या ललित सिंग अँड कंपनीला आपण पाहतोय. 6 चेंडू 16ची गरज आहे. पुन्हा एकदा आपल्या खऱ्या अर्थानं स्पर्धेच्या वतीने ज्यांचा शुभ सन्मान करण्यात आला आमचे सौरभजी कुलकर्णी साहेब खास कोल्हापूरहून या स्पर्धेचा लाईव्ह खरं तर न्यूज कव्हर करण्यासाठी ते आले TV नेक्स्ट मराठी या न्यूज चॅनलवरून. आणि मी यापूर्वी देखील उल्लेख केला की येस वेळ सुरू आहे. लक्ष द्या की पत्रकार म्हटलं की त्यांना सर्वात जास्त अपडेट राहणं महत्त्वाचं आहे. काल काय घडलंय, आज काय घडलं नाही, तर आत्ता काय घडतंय या क्षणाची माहिती त्यांच्यापर्यंत असायला हवी. आणि खरंच त्यांचं कौतुक आहे. त्यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय. 6 बॉल 16, 18 मिनिटं झालेली आहेत. 18 आणि लास्ट ओव्हर सुरू आहे. 6-16. चला आता ललित सिंग वेळ बघा. 18 मिनिटं झालेली आहेत. 19 होतील 20. 22 मिनिटांचा वेळ तुम्हाला आम्ही देतोय मॅक्स टू मॅक्स. बफर टाइम 2 मिनिटाचा. अठरा मिनिटं झालेले आहेत. लक्ष द्या. 6-16. अनिल अण्णा आहे बाई. काही करू शकतात ते. काय घडलंय. ओ काय केलं आता. गलती गलती भाई गलती. बहुत बडी गलती. गोल चूक केली आता. मोठी चूक झाली आहे. 2 धावा तर इथे कंप्लीट झालेल्या आहेत. आणि धावसंख्या 2 ने 53 वरती. 5 बॉल 14ची गरज. मुकद्दर के सिकंदर कोण होगे. कौन जीतेगा है मुकाबला. कोण जिंकेल हा सामना मोठा प्रश्न. पुढे सरसावत खेळलाय. ओ या मोमेंटला खराब शॉट सिलेक्शन. सॉफ्ट डिसमिसल. अभिषेकने टिपला असेल. संपलाय. अनिल अण्णा यांचा खेळ. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. चार चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 4-14. 20 मिनिटं झालेली आहेत. बफर टाइम सुरू झालाय. लास्ट 2 मिनिटाचा बफर टाइम सुरू झालेला आहे. 4 बॉल 14ची गरज आहे. मॅचकडे लक्ष वेधेन. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोमहर्षक सामना. यावेळेस देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये देखील आहे. 4 धावा देणारा फटका आहे. कमॉन डीजे. 3 बॉल 10ची गरज. डीजे 3 चेंडू शिल्लक. विजयासाठी 10 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू होईपर्यंत सामना जिंकायची आशा सोडू नका, कारण एक चेंडू इतिहास बदलू शकतो. हा फटका जरूर मॅचचं समीकरण बदलेल, कारण आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी गरज आहे 6 धावांची. ठोक डीजे. थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि विजयासाठी आता समीकरण 6 धावांची गरज. व्हॉट थ्रिलिंग मॅच. व्हॉट सुपर एक्साइटिंग मॅच. आणखीन एक गॅप मध्ये खेळलाय. लाजवाब. 3 चेंडू 3 चौकार. विक्रम नोंदवला 101. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्या बात आहे.
थरार क्रिकेटचा काम ऐसा करो कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए और मैदान में ऐसे खेलो ना कि सामने वाले के लिए मिसाल बन जाए. समोरच्यासाठी आता आयडल म्हणून अक्षय उभा आहे मैदानामध्ये. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. अडचणीत होता संघ डायनामिक पॅन्थर्स आणि अडचणीतून बाहेर काढणारा हा तारणहार मैदानामध्ये अक्षयला आपण पाहतोय. 3 चौकार लगावल्यात. शेवटचा एक चेंडू 2 धावांची गरज आहे. एक आली तर सामना टाय होईल, पण एकही जर धाव आली नाही तर मात्र विजय होईल दुसऱ्या बाजूला डार्क हॉर्स टीमचा. हृदयाची टोके वाढलेली आहेत. बक्षले प्रेक्षक उभे राहिलेले आहेत. आता मात्र सगळ्यांच्या नजरा मैदानावरती जे प्रॅक्टिस करतोय त्यांची प्रॅक्टिस देखील थांबली, कारण हा सामना आपण पाहतोय एक चेंडू आणि 2 धावांवरती आलेला आहे. हृदयाचे टोके वाढलेले आहेत. अंगामती शहर आलेला आहे. अल्लादायी वातावरणामध्ये सुरू असलेल्या क्रिकेटचा हा थरार क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल 2 धावांची गरज. चला एकदा मॅच आवडली असेल तर टाळ्यांनी आत्मविश्वास वाढूया. खेळाडूचा जोरदार टाळ्या शेवटच्या बॉल साठी. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. अजय यादव ट्राय केलाय, फटका चांगलाय, फिल्डिंग एफर्ट्स, पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना संपलाय. लगातार बार बार हर बार 4 चौकार लगावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला अक्षयनं. वेल प्लेड. शिशिर खरं तर प्लेअर ऑफ द मॅच इथे ट्रेक हिरोज वरती प्लेअर ऑफ द मॅच शिशिर दाखवतात, बट अक्षय खऱ्या अर्थानं हकदार आहे या प्लेअर ऑफ द मॅचच्या ट्रॉफीचा. सो अक्षयला मी इन्व्हाइट करतोय. यायचं अक्षय. 4 बॉल 4 चौकार ठोकले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तो अक्षय ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.